नाद करते का यायलाच पाहिजे याच्या लेक्चर 1 मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण शब्दसिद्धी कशाला म्हणतात हे एकदम डिटेल मध्ये समजून घेणार आहोत आणि आजच्या सेशन मध्ये तुम्हाला शब्दसिद्धीमध्ये कधीच डाऊट येणार नाही. फक्त 10 मिनिटात एक्झाम रेडी होऊन तुम्ही शब्दसिद्धीमध्ये जाणार आहात. तर आता हा जो टॉपिक आहे खूपच सिंपल आणि सोपा टॉपिक आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी पहिल्यांदा येतात, ते म्हणजे सिद्ध शब्द काय आणि साधित शब्द काय. ज्यांना माहिती नाही त्यांचाही काही प्रॉब्लेम नाही, कारण याच्यातला सिद्ध शब्दवाला सेक्शन तुम्हाला येणारच नाहीये आणि डायरेक्ट साधित शब्दामध्ये तुम्हाला 4 महत्वाचे प्रकार माहिती पाहिजे. एक आहे उपसर्ग घटित, दुसरा आहे प्रत्यय घटित, तिसरा आहे अभ्यस्त आणि चौथा आहे सामासिक शब्द. हे 4 गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील कशा असतात काय असतात, तुमचा हा मुद्दा सॉर्ट झालाय. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो आहे साधित शब्दांचा. आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जो महत्वाचा पहिला साधित शब्द आहे त्याला आपण म्हटलंय उपसर्ग घटित शब्द. याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. याला थोडंसं झूम आउट करूया. ठीक आहे, उपसर्ग घटित शब्द कशाला म्हणतात? नावातच आहे बघा उपसर्ग. आता हा कधी येतो? शब्दाच्या आधी येतो की नंतर येतो? असं बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतं की हा आधी येतो की नंतर येतो. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, असे शब्द जे असतात हे उपसर्ग घटित जे असतात ते शब्दाच्या आधी येतात, म्हणजेच पूर्वी येतात आणि त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण उपसर्ग घटित शब्द म्हणतो. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरं जोडली जातात त्यांना उपसर्ग असं आपण म्हणतो आणि अशी अक्षरं जोडून जे शब्द तयार होतात त्यांना म्हणतो आपण उपसर्ग घटित शब्द. तर पहिला जो महत्वाचा शब्द आहे याच्यामध्ये तो आहे अनुभव. याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा जो भव शब्द आहे त्याच्या आधी अनु आलेला आहे. त्यानंतर यश शब्द आहे त्याच्या आधी अप आलाय, त्याचे अपयश झालेलं आहे. म्हणजे शब्दाच्या आधी काहीतरी जोडून येतंय आणि त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो उपसर्ग घटित शब्द. कार शब्द आहे त्याच्या आधी अधि आलाय, अधिकार झालाय तयार. गुण शब्दाच्या आधी अव आलाय, अवगुण तयार झालाय. पती शब्दाच्या आधी अधि आलाय, अधिपती शब्द तयार झालाय. हार शब्दाच्या आधी उप आलाय, उपहार तयार झालाय. कार शब्दाच्या आधी आ आलाय, आकार तयार झालाय. कारच्या आधी सा आलाय, साकार तयार झालाय. प्रतिकार प्रकार म्हणजे अनु अप अधि अव अधि उप आ सा प्रति प्र हे जे शब्द कुठेही जरी आले तुम्हाला तर तुम्हाला माहितीये आधी जर काय आलं असलं काय तर ते असतात उपसर्ग घटित शब्द. दुसरा विषय याच्यामध्ये जो अशा प्रकारे हा तयार होत असतो त्याला उपसर्ग आणि दुसरा जो शब्द असतो त्याला मूळ शब्द असं म्हणतात. उपसर्ग अधिक मूळ शब्द त्याला उपसर्ग घटित शब्द असं आपण म्हणतो. आता पुढचा जो आहे तो महत्वाचा शब्द आहे तो आहे प्रत्यय घटित शब्द. मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अधिक अक्षर जोडून जे शब्द तयार होतात त्यांना आपण प्रत्यय घटित शब्द असे म्हणतो. नंतर लागणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? प्रत्यय म्हणतो. म्हणजे उप म्हणजे काय? उपवाल्या आधी. ठीक आहे, कोणतरी एक विद्यार्थी होता त्याने याची ट्रिक पण केली होती. आधी येणारे शब्दाच्या ते उपसर्ग घटित आणि नंतर येणारे हे प्रत्यय घटित. आता बघा रस अधिक इक त्याच्यापासून तयार होतं रसिक. आता रस शब्द आहे त्याच्यानंतर मूळ शब्दाच्या नंतर प्रत्यय लागलाय इक. ओके, इक प्रत्यय लागलाय आणि त्याच्यापासून तयार झालाय रसिक. पुढचा आहे बुद्धी शब्द, त्या बुद्धीनंतर मान लागलाय तयार झालाय बुद्धिमान, त्याच्याला प्रत्यय म्हणतो मानला. त्यानंतर दुकानदार दार प्रत्यय घटित. माणूस की प्रत्यय घटित. तर अशा प्रकारे आपण प्रत्यय घटित पण पाहिले. जनक हा शब्द जन शब्द आहे त्याला जनन लागलंय, न लागला तर झाला प्रत्यय. जननला क लागला हा एक प्रत्यय, जननला नी लागला हा एक प्रत्यय, जनला ता लागला हा एक प्रत्यय. तर क न नी ता हे शब्द जे आहे ते प्रत्यय आहेत आणि याला आपण काय म्हणतो? प्रत्यय घटित शब्द असं म्हणतो. पुढचा जो महत्वाचा शब्द आहे याच्यामध्ये उपसर्ग आणि प्रत्यय झाल्यानंतर तो आहे अभ्यस्त शब्द. एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणं आणि सार्थ किंवा निरर्थक अर्थ तयार होणं. म्हणजे काय की काही शब्द पूर्णाभ्यस्त असतात. आपल्याला माहिती पाहिजे की भ्यस्त म्हणजे काय? रिपीट होणं. आणि जसं तुम्ही पूर्णाभ्यस्त म्हणजे पाहता की क्षण शब्द जच्चा तसा रिपीट झालाय, क्षण झालाय त्याचं. तर जिथं जच्चा तसं रिपिटेशन दिसतं त्याला आपण काय म्हणतो? पूर्णाभ्यस्त म्हणतो. क्षणाचा कॉपी पेस्ट क्षण, जवळचं कॉपी पेस्ट जवळ. जे जच्चा तसं कॉपी पेस्ट जिथं होतंय
त्याला आपण काय म्हणतो, पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतो. त्यानंतर आहे अंशाभ्यस्त शब्द, जिथं पूर्ण भाग कधीच रिपीट होत नाही, अर्धा अर्धा भाग रिपीट होत असतो, रायमिंग वाटतं थोडं, आसपास, अंशाभ्यस्त. उभा आडवा, अंशाभ्यस्त. उभा उभा झाला का, जच्चा तसं रिपीट आहे का, नाही, त्याच्यामध्ये काहीतरी रायमिंग त्याच्या अपोजिट आहे आणि याला म्हणतात अंशाभ्यस्त, म्हणजे पूर्ण नाहीये, थोडाफार प्रमाणात रिपिटेशन आहे. अनुकरणवाचक, बळबळ, कळकळ, तडतड, फळफळ असे जे रायमिंग शब्द ज्याच्यात काहीतरी साऊंड आहे असं तुम्हाला जर दिसत असेल तर याला आपण अनुकरणवाचक शब्द म्हणतो. ते हे अभ्यस्त शब्दाचे टाईप आहेत. हा पूर्ण अभ्यस्त आहे, बारीक बारीक, समोरासमोर, हळूहळू, पुढे पुढे, जच्चा तसे रिपीट. अंशाभ्यस्त ज्याच्यामध्ये शेजारी पाजारी, उलटा सुलटा अशा प्रकारचं रिपिटेशन आहे. त्यानंतर काही शब्द आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादं अक्षर बदलून येतं तेव्हा जोडा शब्दांना अंशाभ्यस्त म्हणतात. गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगड बिगड, लाठी माठी, सोक्ष मोक्ष, किडूक मिळूक, घरबीर, हे सगळे शब्द कोणते आहेत, अंशाभ्यस्त शब्द आहेत. त्यानंतर असतात अनुकरणवाचक, ज्यांचं असं साऊंड होतो, जसं किरकिर, खळखळाट, रिमझिम, गुणगुण, घनघन, कळकळाट, टिकटिक, गडगड, हे सगळे शब्द येतात अनुकरण वाचक याच्यामध्ये. आता काही शब्द आहेत आपल्या समोर सरावासाठी. जसं तुम्ही जर शब्द पाहिला याच्यामध्ये बेशक हा शब्द जो आहे, या शक शब्दाच्या आधी बे लागलाय, जे आधी लागतं त्याला उपसर्ग म्हणतो, इथं बेशक आलं, ठीक आहे. त्यानंतर शिष्ट हा शब्द आहे, शिष्टाच्या नंतर आई आलाय, म्हणजे शिष्टाई हा प्रत्ययमध्ये जाणार. शिष्टाई शब्द कशात जाणार, प्रत्ययमध्ये. त्यानंतर आता हार शब्द आहे, हार शब्दाच्या आधी उप आलाय, मग उपहार हा कशामध्ये जाणार, उपहार, उपसर्गामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये धार शब्दाच्या माग, धार शब्दाच्या माग दार लागलंय, हे कशामध्ये जाणार, प्रत्ययामध्ये जाणार. त्यानंतर इथं बघू शकता मागोमाग, वादक, कळकळाट, भांडखोर. आता याच्यामध्ये अभ्यस्त आणि प्रत्यय घटित शोधायचे आपल्याला. प्रत्यय म्हणजे ज्याच्या मागं काहीतरी लागत असतं. आता ज्यामध्ये अभ्यस्त आहे, ज्याचं जच्च्या तसं रिपिटेशन आहे, मागोमाग शब्द आहे, कळकळाट शब्द आहे, हे अभ्यस्त मध्ये जाणार. वादक शब्द जो आहे, वाद नंतर क लागला, प्रत्यय घटीमध्ये जाणार. भांड नंतर खोर लागला, प्रत्यय घटित मध्ये जाणार. त्यामुळं हे प्रत्यय घटित झाले, वादक आणि भांडखोर. मागोमाग आणि कळकळाट हे अभ्यस्त झाले, ते रिपीटेड आहेत. त्यानंतर सु पासून दोन शब्द तयार करा, सुविचार, सुबोध, ओके, बरेच शब्द येतात, तुम्हाला तर माहितीच आहे. परिवार, परिपासून. त्यानंतर परिचय शब्द आहे, दोनच तयार करायचे, आपल्याला भरपूर येतात. अतिच्या अति समोर लागलाय, अति उपसर्ग लागलाय, म्हणजे शब्दाच्या समोर अति लावायचंय. अतिसार, अतिशय, ओके, बरेच शब्द येतात. त्यानंतर प्रकार, प्रवीण, प्रत्यक्ष, हे उपसर्ग प्र लावलं तर आपल्याला मिळतात. तर उपसर्ग लावून दोन शब्द तुम्ही तयार करू शकता. सोबतच प्रत्यय पण लावतात, आदरणीय, अनिय लावायचे माग शब्दाच्या, सन्माननीय, बरेच आहेत. वारकरी, धारकरी, शेतकरी, करी लागला. त्यानंतर पालकत्व, अपंगत्व, ठीक आहे, महत्व, असे शब्दही तुम्ही तयार करू शकता. हे आहे प्रत्यय घटित. पणा, शहाणपणा, मूर्खपणा, असे बरेच त्याच्यापासूनही शब्द आपण तयार करू शकतो. तर या टॉपिकला आपण अवघ्या 10 मिनिटात नात करते का एकदम फास्ट मध्ये जे आहे कव्हर केलंय, आणि या टॉपिकला म्हणतात शब्दसिद्धी. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला जर अजूनही काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील, ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आणि पुढचा टॉपिक कोणता पाहिजे हे नक्की सुचवा, उद्या त्याच्यावरती व्हिडिओ येणार आहे. सगळ्यांनी जाता जाता या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करून टाका. चालेल, भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. सोबतच एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे वायसेट नावाची जी परीक्षा आहे ती सध्या लाईव्ह आहे. ठीक आहे, तुम्ही ही या परीक्षेबद्दल ऐकलेलं असेल की वायसेटची परीक्षा आता एवढ्यातच जे आहे ती होणार आहे, आणि याच्यामध्ये तुमच्यासाठी 4, 11, 18 जानेवारीला ह्या परीक्षेचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आय होप तुम्हाला या परीक्षेबद्दल माहिती असेल. सोबतच तुम्हाला टॉपर्स बॅच मध्ये आपण हे सगळे टॉपिक डिटेलमध्ये शिकवतो. ज्यांना हे फास्ट वाटलं असेल, ज्यांना स्लो शिकायचं असेल, ते 999 रुपयामध्ये टॉपर्स बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता, ज्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.